पोटगीचा आदेश होतो आणि पोटगीचा आदेश झाल्यानंतर पोटगी वसुलीसाठी आपण अर्ज दाखल करतो. आता जेव्हा पोटगीचा अर्ज दाखल केलेला असतो तेव्हापासून ते त्या पोटगीच्या अर्जाचा निकाल होण्यासाठी काही वर्षे गेलेली असतात. 1 वर्षापेक्षा जास्त पोटगीची रक्कम वसूल प्रिव्हियस 1 इयर म्हणजे पाठीमागील 1 वर्षापेक्षा जास्तची जी रक्कम आहे ती वसूल करून मागता येत नाही असा कायदा आहे. परंतु हा जो नियम आहे हा कधी आहे, जर आपण फर्स्ट टाइम म्हणजे अर्ज करत असू तर त्याला ते लागू नाही. कारण उदाहरणार्थ 2024 मध्ये पोटगीचा जो अर्ज आहे तो दाखल केला आणि त्या केसचा निकाल 2025 मध्ये लागला आणि माननीय न्यायालयाने जर असा आदेश केला की अर्ज दाखल तारखेपासून अमुक अमुक एवढी रक्कम पोटगी द्यावी, तर तो आदेश झाल्यानंतर अर्ज दाखल तारखेपासून ती वसुलीचा अर्ज दाखल करेपर्यंत ती रक्कम कॅल्क्युलेशन करून आपण वसुलीसाठीचा अर्ज दाखल करू शकतो. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारे वसुलीचा अर्ज दाखल करतो, उदाहरणार्थ त्या 2 वर्षाची पोटगी 1 लाख रुपये झालेली आहे आणि 1 लाख रुपये ही जी रक्कम आहे ही सामनेवाला काय एक रक्कम जो पती असतो तो किंवा मुलं वगैरेच्या विरुद्ध ऑर्डर असेल तर ते काय लगेच देत नाही, ते टप्प्याटप्प्यानं भरतात. मग त्याची वसुली होण्यासाठी साधारणपणे 1 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी जातो आणि तो 1 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी जात असताना बऱ्याच वेळा आपलं तो अर्ज चालू वसुलीचा अर्ज चालू असतानाचा जो कालावधी आहे म्हणजे पहिल्यांदा आपण मागतो आदेशाप्रमाणे, परंतु नंतर जे आहे ती रक्कम जी आहे ती आपण मागणी करत नाही आणि रक्कम मागणी नाही केल्यामुळं त्याला बरीच वर्ष जातात आणि त्यानंतर सामनेवाल्याने पूर्ण त्या अर्जाची रक्कम अर्जामध्ये नमूद केलेली मागणी केलेली रक्कम पूर्ण भरली तर तो अर्ज निकाली होतो आणि आपण तर पुढची रक्कम मागण्यासाठीचा अर्ज केलेला नसतो. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय होतं याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारे पेंडिंग अर्ज असतात त्यावेळी आपण वेळच्या वेळेला जी पुढील थकबाकीची रक्कम आहे त्याच्या अर्जाद्वारे मागणी केली पाहिजे आणि जो प्रलंबित अर्ज आहे त्या प्रलंबित अर्जामध्ये थकबाकीची जी मागणी आहे ती करता येते का या संदर्भानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि जो न्यायनिर्णय 1996 महाराष्ट्र लॉ जर्नल पान नंबर 131. मी ज्युनियर वकील मित्रांसाठी जे सायटेशन आहे ते पुन्हा एकदा रिपीट करतोय की 1996 महाराष्ट्र लॉ जर्नल पान नंबर 133 आणि याच्यामध्ये जे आहे की रिकव्हरीचं जे आहे म्हणजे ड्युरिंग पेंडन्सी जे आहे म्हणजे उदाहरणार्थ एक अर्ज आपण मूळ हुकुमनाम्याप्रमाणे केला, तो अर्ज चालू आहे आणि त्याला 2 वर्ष पर्यंत तो चालू आहे. 2 वर्ष नंतर मधला कालावधीमध्ये आपण मागणीच केलेली नसेल तर ह्या चालू असलेल्या अर्जामध्ये आपण 2 वर्षाची सुद्धा जी आहे ती पोटगी मागू शकतो आणि त्याबद्दलच हा केस लॉ आहे. स्वाती सुरेश उबाळे विरुद्ध सुरेश लक्ष्मण उबाळे व इतर असं पार्टीचं नाव आहे. स्वाती सुरेश उबाळे विरुद्ध सुरेश लक्ष्मण उबाळे असं या पार्टीचं नाव आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला माहित आहे की जुना CRPC 125(3) खाली वसुलीचा जो आहे तो अर्ज दाखल केला जात होता, त्याच्या संदर्भातला केस लॉ आहे. इफ ड्युरिंग पेंडन्सी ऑफ ऍप्लिकेशन फॉर रिकव्हरी ऑफ मेंटेनन्स अंडर सेक्शन 125(3) मेंटेनन्स फॉर पीरियड सबसिक्वेंट टू फायलिंग ऑफ द ऍप्लिकेशन बिकम्स ड्यू, claimant is not required to file fresh application for recovery of the due amount. म्हणजे प्रत्येक वेळेला एक वर्षाचा वेगळा अर्ज दाखल करण्याची गरज नाही. हा जो प्रलंबित अर्ज आहे वसुलीचा तर त्याच्यामध्येच जी ड्यू रक्कम आहे, जी येणे रक्कम आहे, ते येणे रकमेबाबतचा अर्ज जो आहे तो करता येतो असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोर्ट कॅन पास अप्रोप्रिएट ऑर्डर फॉर रिकव्हरी ऑफ अमाऊंट due till date of disposal of the application. First provision of section 125 does not bar issuance of warrant for such amount. म्हणजे त्याच अर्जामध्ये वॉरंट जे आहे ते काढण्यास काही हरकत नाही किंवा कोणत्या कायद्याचा बार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे अर्ज प्रलंबित असताना आपण त्याच अर्जामध्ये जी थकबाकी आहे
ती थकबाकीची रक्कम सुद्धा मागू शकतो. सेपरेट अर्जच केला पाहिजे असं नाही, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अपेक्षा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल. माहिती जर आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला जर हाईप नावाचं जर का या व्हिडिओच्या खाली बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा. आपण त्याला क्लिक केल्यामुळे कोणतेही पैसे लागत नाहीत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो. आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.